हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कमी झाला वगैरे हॅलो हरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान अरे सुंदर ते ध्यान हरी सुंदर ते ध्यान सरळ वाजव केरवा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा मकर कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे कंठी कौसुभामणी विराजित कंठी कौसुभामणी विराजित तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कंठी कौसुभामणी विराजित कंठी कौसुभामणी विराजित तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा तुका म्हणे माझेची सर्व सुख 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 पाहिना
श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार कुमारी कुमारी ढोबार कुमारी कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरी हॅलो 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम हरि जय राम कृष्ण हॅलो 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी ओ हा विठ्ठल परवा ओ हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हे चिदान दे गा देवा तुझा विसर नवावा विसर नवावा तुझा विसर नवावा हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेचे माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी अलगे मुक्ती आणि संपदा सत्संग देई सदा सत्संग देई सदा सत्संग आन लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणा गायन आवडी हेचे माझे सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी हेचे माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी घालावे आमासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गायन आवडी गुण गायन गुण गायन गुण गायन आवडी हेची माझी सर्व कुमाई विडोबार कुमारी कुमाई विडोबार कुमारी कुमाई विडोबार कुमारी हरी 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 आरी हा हेचे दान दे गा देवा दे गा देवा हेचे दान दे गा देवा साधा वाजव हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा देवा
हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गायन आवडी गायन आवडी तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी आवडी गुण गायन आवडी हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा देवा देवा हेचे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गायन आवडे गुण गायन आवडे तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गायन आवडी आवडी गुण गायन आवडी हेचे माझे सर्व जोडे जोडे हेची माझे सर्व जोडीची माझे 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 हीच माझे सर्व जोडे हीच माझे सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी 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 आ माझी सर्व सर्व जोडी हेच माझे 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 हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी
माझे सर्व जोडी गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे विठ्ठला विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, श्री निळोपाराय महाराज, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळराम बाबा महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय। बोलो चला चला कणिक जरा चांगला आणा बरं का, पकवाजीचा कणिक उडलाय. जरा दुकानावली आणा, घरचा नका आणू कृपया, जरा आणा, कारण पकवाजला राहत नाही तो. हे चिदान देगा देवा, थोडा लांबून आवाज मला बोलता येईल, मोकळा करा थोडासा. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पाणिं मंडनं मंडनानं, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझिया पाया, 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 दंडवत तुझिया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया, दंडवत तुझिया पाया. ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा,
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया देवा ओ स्वामी तुकया हाला विठाला ढाला 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 हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रभू परमात्म्याच्या चिंतन रूपी निरूपणाकरता निवडलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगदवंदनीय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा गोड असा अभंग असून आज जागराच्या निरूपणाच्या सेवेकरता निवडलेला आहे. निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो उचित आणि तो म्हणजे असा की सगळ्यांना कल्पना आहे मागील 17 वर्षापासून म्हणजे हे 17 वर्ष आहेच आता आपण 18व्या वर्षाकडे उद्या दुपारच्या नंतर प्रस्थान करू. वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मंडळ नारिवली आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य वारिंगे बाबा आणि समस्त ग्रामस्थ मंडळ आणि आधी करून पंचक्रोशीतील सगळे गुणीजन कलाकार वारकरी संप्रदायावर निष्ठा ठेवणारी मंडळी यांच्या मार्गदर्शनातून चालू असलेला हा अखंड हरिनाम 3 दिवसाचा 3.5 दिवसाचा सप्ताह. या सप्ताहामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल बदली कसा काय ड्रायव्हर आला. कधी कधी असं होतं सगळ्यांना कल्पना आहे आमचे परमार्थ स्नेही परममित्र असणारे हरिभक्तीपरायण विनीत महाराज यांच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही सेवा वास्तविक पाहता त्यांची होती. त्याच्यामुळे तुम्ही अपेक्षित आलेला आहात की विनीत महाराजांच्या मुखातून आज तुम्हाला अगदी 56 भोगासारखं रसाळ ऐकायला मिळालं असतं पण आज चटणी भाकरीवर तुम्हाला समाधान मागावं लागणार आहे. तेवढी तुमच्या समोर मी अपेक्षा करतो की ती चटणी भाकर तुम्ही गोड करून घ्याल. हो आज एकादशी म्हणजे फराळावरच भागवून घ्या. विठ्ठल ऐका बरोबर घड्याळामध्ये 7:45 होऊन पुढे गेलेलं आहे. आपल्याला बरोबर 9 वाजता थांबायचं आहे. जरी जेवण नसलं तरी बऱ्याच अंशी लोकांना भुका लागलेल्या आहेत. फराळ बऱ्याच जणांचा झालेला आहे काहींचा व्हायचा बाकी आणि म्हणून पुढेही बहुत करणे आहे या नियमाने आपण अभंगामध्ये प्रवेश करू. अतिशय गोड वातावरण अतिशय गुणीजन गायक मंडळी उत्कृष्ट दोन्ही पखवाजवादक उत्तम अशी साऊंड सिस्टीम आणि उत्कृष्ट असं
चित्रीकरण करणारे आमचे सुंदर असे हे लाईव्ह दादा, मला सगळ्यात महत्त्वाचा आनंद असा वाटला, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. काय आपण नाचतोय हो? फक्त नाचताना व्हिडिओ रेकॉर्डिंगवाला दादा तुला थोडीशी विनंती आहे, थोडंसं भजन सुरू झालं की थोडासा असा राईटला फिरव, उजव्या साईडला विनेकरी बाबा कसे नाचतात ते तुला पाहता येतील. खरं भाग्य तेच आहे, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, आणि खरं हेच भाग्य आहे आपलं. असो, हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागतात. मागणी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे समीकरणच जुळत नाही का? संतांच्या चरित्राचं चिंतन केलं, आयुष्यामध्ये कधीच जे मागत नाहीत ते संत, आयुष्यभर जो मागत राहतो तो जीव, आणि जो मागत नाही त्याच्या पाठीमागे लागून लागून काहीतरी घे असा म्हणणारा देव. तिघांचे 3 स्वभाव सांगितले. जीवाचा स्वभाव आयुष्यभर मागत राहणं, संतांचा स्वभाव कधीच काही न मागणं, आणि जो कधीच काही मागत नाही त्याच्या मागे हात धुवून लागणं की आता तरी घे, हा देवाचा स्वभाव. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये जर चिंतन करू गेलो तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांची मागणी हे समीकरण जुळत नाही का? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागणं हे 4 दोषांनी युक्त आहे. कोणत्या दोषांनी? पहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या वंश परंपरेच्या दृष्टीने दोषाची आहे. दुसरा, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या स्वभावाच्या दृष्टीने चुकीची आहे. तिसरी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या तृप्त कामनेच्या दृष्टीने चुकीची आहे. आणि चौथी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी ही त्यांच्या वाङ्मयाच्या दृष्टीने चुकीची आहे. आता चुकीची म्हणजे चुकीची नाही हे फक्त आपण चिंतन करू. एक, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेचा जर विचार केला तर वंश परंपरेमध्ये येतं कोण? ऐका, फार गोड चिंतन आहे. तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा आणि अमाई माता. या अमाई माते आणि विश्वंभर बाबांना 2 मुलं झाली, हरी आणि मुकुंदा. हे दोन्ही क्षात्र तेजाने युक्त होते, म्हणून राजाच्या दरबारी हे सेवेमध्ये असताना परकीय आक्रमणामध्ये हे दोघेही मारले गेले. आणि त्यावेळी मुकुंदाची पत्नी सती गेली, पण हरीची पत्नी गर्भवती होती, आणि म्हणून हरीला मुलगा झाला, त्याचं नाव विठोबा. विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा, आणि बोल्होबाच्या पोटी 3 पुत्र. मग यांच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराज सांगतात, आमच्या वंश परंपरेचा जरी विचार केला तरी महाराज सांगतात, काही मागणे काही मागणे काही मागणे काही मागणे वडिलांची वडिलांची जाणत सो वडिलांची वडिलांची काही मागणे अमानुची जाणत असो, वडिलांची जाणत असो. काही मागणे वडिलांची रीत जाणत असो. वंश परंपरेचा जर विचार केला तर आमच्या वंश परंपरेमध्ये कुणी काही मागितलं नाही. ऐका ना, विश्वंभर बाबांपासून बोलोबा बाबांपर्यंत जी परंपरा जर आपण चिंतन केलं, आयुष्यभरामध्ये त्यांनी कधी भगवंताकडे मागितलं नाही. नवे उतार वयामध्ये बोलोबा ज्यावेळेला पंढरपूरला वारीला निघाले आणि कनकाई माता सांगते, का हो दरवर्षी तुम्हाला जावं असं वाटतं, एक वेळा आम्हाला घेऊन चला. मग बोलोबा बाबांनी सांगायचं, बाई पंढरपूरची वारी म्हणजे सारस बागेतलं फिरणं. तिथे जी बाबांच्याने आमची ताटातूड झाली, 4 तास शोधत होतो तरी आम्हाला सापडले नाही. बरं, त्यात दुर्दैव असं की त्या बाबांना घरी आणायला झोपेतून उठवून मी गेलो आणि ते बाबा हरवले. त्यांच्याकडे मोबाईल नाही. बरं, त्यांच्या आता मोठा प्रश्न, मुलांना फोन करून काय सांगावं, तुमचे बाबा हरवले, नेले कुणी? एवढा कठीण प्रसंग पडला महाराज.
आम्ही पंढरपूरच्या बाहेर 4 किलोमीटर गाडी गेली, तिथून परत गाडी आणली, परत शोधायला गेलो तरी सुद्धा बाबा सापडले नाहीत। सरते शेवटी पंढरपुरातून बाहेर निघालो आणि मुलांना फोन केला, म्हटलं बाबा अशी अशी घटना घडलेली आहे, पण मामांनी लहानपणापासून मुंबई फिरलेले ते चुकणार नाहीत, पण आता चुकले ते आमच्या सोबत नाही। मुलांनाही घाम फुटला, सगळी शोधाशोध त्यांनी पण सुरू केली, पण येलाच नव्हता, त्यांच्याकडे मोबाईल नव्हता। पंढरपूर पासून घरी येईपर्यंत आमच्या जीवामध्ये काही जीव नव्हता। रात्री 1 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि 1 वाजता घरी पोहोचल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं आम्ही घरी आलो, ज्या मामांना आम्ही झोपेतून उठवून घेऊन गेलो ते कुठे असतील, आणि आम्ही घरी पोहोचतोय आणि 1 तासामध्ये त्यांच्या मुलांचा फोन, बाबा घरी पोहोचले। म्हणजे 2-4 तास आम्ही तिथे शोधतोय, तेवढ्यामध्ये त्यांना दुसरे गाववाले मिळाले आणि ते घरी आले। जीवात जीव एवढा आला की आपली जबाबदारी जी होती ती पूर्ण झाली। तसं बोलोबा बाबांनी सांगितलं, बाबा पंढरपूरला फिरणं नाहीये, ती वारी आहे, तिथे जर एखाद्याचा हात चुकला तर तो परत नाहीच भेटत, मग काय करावं लागेल? नाही, आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे, एकदा तरी तुमच्यासोबत यावं। बोलोबा म्हटले चला ठीक आहे। वारीला आले, दर्शन वारीमध्ये लागले, दर्शन वारीमध्ये आल्यानंतर बोलोबा पुढे, कनकाई माता मागे, बोलोबा देवाच्या पुढे गेले, पण देव कधी काही बोलत नव्हता। का बोलत नव्हता? कारण पिढ्यांचा जो परमार्थ केलाय त्या पिढ्यांचं ऋण भगवंताच्या डोक्यावर झाल्या कारणाने भगवंताची मान खाली होती। बोलोबा निघून गेले, कनकाई माता मागे आली, पण कनकाई मातेला बोलोबांनी सांगितलं होतं, हे बघ वडिलांची मिरासी, वडिलांची आपली पुण्याई आहे किंवा परंपरा आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, म्हणून भगवंताकडे काही मागायचं नाही। कनकाई मातेने सांगितलं ठीक आहे। बोलोबा पुढे गेले, कनकाई माता आली, कनकाई माता आल्याबरोबर भगवंताने डाव साधला, भगवंताने मान वर केली। मातेला विचारलं, आई साहेब चेहऱ्यावर उदासी दिसते। आई साहेबांनी सांगितलं, उदासी आहे ना थोडी, कसली? म्हणे कूस अजून पवित्र झाली नाही। मग अपेक्षा काय? मुलगा व्हावा, तथास्तु। भगवंताला तेवढंच पाहिजे होतं, कधी एकदा मी यांना देतोय असं सांगितल्याबरोबर आईबाई साहेबांचा चेहरा खुश झाला। थोडंसं पुढे आले, तोपर्यंत बोलोबा गरुड खांबाजवळ मिठी मारत होते। यायला उशीर झाला म्हणून बोलोबाने विचारलं, एवढा उशीर होण्याचं कारण? काही मागितलं तर नाही ना? कनकाई मातेने सांगितलं, अहो तुमची पत्नी आहे, तुम्ही दिलेला शब्द मी कसा मोडेन? मी काही मागितलं नाही, पण भगवंताने जर विचारलं तर मी नाही कशी म्हणू? मी काय मुकी आहे का? मग भगवंताने काय विचारलं? नाराज का? तुम्ही काय बोललात? कुस पवित्र नाही। भगवंताने काय सांगितलं? मुलगा होईल। कनकाई मातेचा हात तिथे घेतला, भगवंताच्या दारामध्ये बोलोबानी धरला आणि सांगितलं, जा परत भगवंताकडे आणि त्या भगवंताला सांग नुसता मुलगा होईल असा आशीर्वाद देऊ नको। मग कसा? ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा। भगवंताकडे मागितलं, पण काय मागितलं? ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। म्हणजे गुंडा म्हणजे गुंड नाही। मग भगवंत सांगतात, आमच्या पोटी असा मुलगा येऊ दे की ज्याचं प्रेम तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे, स्वतःसाठी काही मागितलं नाही। मग विचार करा, एवढ्या परंपरेत काही मागितलं नाही, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, या आमच्या वंश परंपरेत जर आतापर्यंत आमच्या वडिलांच्या परंपरेपर्यंत कुणी जर मागितलं नाही तर ती परंपरा आम्ही मोडू कशी? म्हणून वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित। म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या वंश परंपरेला योग्य नाही। दुसरं, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या स्वभावाला सुद्धा अनुसरून नाहीये। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वभाव असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा वेळ प्रसंगी आमचा प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही त्याच्या बदल्यात काही मागणार नाही। तुका म्हणे जीव भाव देवा पायी, 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 हे बोलिया काही न मागती न मागती,
गती देवा. वेळ प्रसंगाला प्राण गेला तरी सुद्धा आम्ही मागणार नाही, कारण ते आमच्या स्वभावामध्ये नाही. म्हणजे मागणं हे तुकाराम महाराजांचा स्वभाव नाही, म्हणून तुकाराम महाराजांची मागणी त्यांच्या स्वभावाला सुद्धा अनुसरून नाही. तिसरा प्रश्न केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी ही त्यांच्या तृप्त कामनेला सुद्धा अनुसरून नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्राचं चिंतन केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला आता मागावं असं काही राहिलं नाही. का? आम्ही कसे झालेलो आहोत? तृप्त झालेलो आहोत, कामना विरहित झालेलो आहोत. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा राहिली नाही. काम नाही, काम नाही 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 पायी झालो रिकामा झालो पायी रिकामा. झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा काम नाही काम नाही झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा काम नाही काम नाही झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा झालो पायी आतापर्यंत आपण 3 गोष्टींचा विचार केला. कोणत्या कोणत्या गोष्टींचा? आपल्याला काय पडलेलं आहे, कीर्तनकाराची जबाबदारी तो विचार करून घेईल. पण किमान कीर्तनाला आल्यानंतर आपण काय श्रवण करतो इकडे लक्ष असलं पाहिजे. आपण 3 गोष्टीचा आतापर्यंत विचार केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांची वंश परंपरा, त्याच्यानुसार मागणी अयोग्य आहे. दुसरा विचार केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाङ्मय ते सुद्धा अनुसरून नाही. तिसरा, तुकाराम महाराजांचा स्वभाव तो सुद्धा मागणीचा नाही. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची राहिली, महाराज म्हणतात तृप्त कामना. आणि चौथी गोष्ट राहिली की तुकाराम महाराजांचं वाङ्मय. वाङ्मयाच्या दृष्टीने चिंतन केलं तर महाराजांच्या वाङ्मयामध्ये आपण जर पाहिलं तर महाराज स्वतः सांगतात, आम्ही आतापर्यंत देवाकडे काही मागितलं नाही, मागितही नाही. फार गोड चिंतन आहे. महाराज सांगतात, भगवंताकडे मागावं असं आपल्याला काही योग्य नाही. सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती. सोय रे याचं शेवटचं चरण फार गोड आहे बरं. तुका म्हणे काही तुका म्हणे काही मागाने आ तुका म्हणे काही तुका म्हणे काही सुख सर्व आहे तुझे पाये सुख सर्व आहे गोड तुझे रूप केला. चारही मागण्यांचं चिंतन आपल्या लक्षात येतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेने मागत नाहीत, स्वभावाने मागत नाहीत, तृप्त कामनेने मागत नाहीत आणि वाङ्मयाच्या दृष्टीने सुद्धा मागत नाहीत. मग तरी सुद्धा आजचा अभंग कशा प्रकरणातला आहे? मागणीपर प्रकरणातला. मग हे कसं? तर ते असं. जगद्गुरु तुकाराम महाराज वंश परंपरेने पंढरीची वारी, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी ही चरण सेवा. आणि त्या न्यायाने महाराज पंढरपूरला जायचे, भगवंताचं दर्शन घ्यायचे. पण विश्वंभर बाबांपासून गोलोबांपर्यंत सेवेचं एवढं ऋण झालेलं भगवंत मान कधी वर करत नव्हते. एक दिवसाची घटना, जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्यानंतर भगवंताने मान वर केली.
मान वर केल्याबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणू लागले, देवा अरे आतापर्यंत जेवढ्या वेळेला तुझ्या दर्शनाला आलो तुझी मान खाली होती, आज तुझी मान वर आहे, काही अपेक्षा? भगवंताने सांगावं काय? अरे बाबा आज मी मान वर केले याला एकच कारण काय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, दिल्या रोकडे मनोरथ, दिल्या रोकडे मनोरथ, दिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला विचारावं, देवा का पाहतोस? भगवंताने सांगावं काहीतरी मागावं एवढीच अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगावं, देवा तू कितीही सांगितलंस तरी काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. महाराजांचा हा फार गोड आणि मजेदार अभंग आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणजे काही मागणे उचित. मग काही मागणे उचित काय आणि काही मागणे अनुचित काय? व्यवहारातला अगदी साधा सोपा तुमच्या रोजच्या जीवनातील प्रसंग आहे. दिवाळीचा सण आला, दिवाळीच्या सणाला एखाद्या माऊलीला असं वाटलं दिवाळीचा सण आहे, आपल्या पतिराजांकडून नवीन साडी मागावी, तर ते चुकीचं आहे का हो? उचित आहे की अनुचित आहे? इकडे दिवाळी येते की नाही? उचित आहे की अनुचित आहे? उचित आहे. व्यवहारातला नियम आहे. महाराज सुद्धा सांगतात आपल्या पत्नीच्या अंगावर अंग झाकेल एवढे वस्त्र देणं ही पतीचं काम आहे. तू का म्हणे नग्न भाज तरी तिची लाज पतीशी, म्हणून ती जबाबदारी पतीने पूर्ण केली पाहिजे. मग त्या माऊलीने आपल्या पतीकडे बाबा दिवाळीच्या सणाला मला भारीतली भारी साडी आणून द्या हे मागणं उचित आहे, पण दिवाळी संपल्यानंतर तीच साडी धुवून द्या असं म्हणणं तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा काही मागणे हे आम्हा अनुचित. मग असं सांगितल्यानंतर देव सांगतो, बाबा काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागायचं नाही, काही मागायचं नाही. मग एवढी पिढ्यानपिढ्या तुम्ही जे आमच्या दर्शनाला येता, इथे वारी करता, कशासाठी? परी आहे आवडी दर्शनाची. देवा फक्त तुझ्या दर्शनासाठी येतो रे. अहो पण जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी तरी काहीतरी मागा. असं विचारल्यानंतर भगवंताच्या समोर तुकाराम महाराज सांगतात, देवा तसं तर पाहिलं आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. तू का म्हणे तुझी न लगे दसोडी, सुतळीचा सडा सुद्धा तुझ्याकडून नको. पण तू म्हणतोस ना, मग आम्ही काही गोष्टींचा विचार केला. काही गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं तुझ्याकडच्या काही गोष्टी आम्हाला आवडल्या, त्या मागाव्या अशा सुद्धा वाटल्या, पण विचारांती अशा कळल्या की त्या गोष्टी तुझ्या. कोणत्या गोष्टी? महाराज सांगतात, मागो मुकुट माथीचा तरी तो आणिला इंद्राचा. देवा तुझ्या चेहऱ्यावरचा मुकुट आम्हाला आवडला, असं वाटलं आम्हाला काहीतरी मागावा, पण विचारांती लक्षात आणलं तो इंद्राचा घेऊन आलायस आणि तूच दुसऱ्याचा वापरतोस म्हटल्यानंतर तुझ्याकडे ती कशी गोष्ट मागावी? दुसरी गोष्ट, मागो कुंडले कर्णीची तरी ती आणली कर्णाची. तुझ्या कानातली कुंडल आवडली, पण विचारांती लक्षात आलं ती सुद्धा तुझी नाहीत, मग ती कर्णाची आणली. मागो शेला काशेचा, मागो पितांबर काशेचा तरी तो कासेसी खोविला. मग देवा आणखीन काय? तोडर तुझ्या पायातली पाहिली, आम्हाला बरं वाटलं की ती घ्यावी अशी वाटली. मागो तोडर पायीची तरी धाक जाईल असुराचा. पायातली तुझी तोडर जर आम्ही घेतली तर तुझ्याबद्दल असुरांच्या मनामध्ये जो धाक आहे तो निघून जाईल. आणि म्हणून सरते शेवटी आम्ही विचार केला काही न मागणे हेच उचित. अहो पण जगद्गुरु तुकाराम महाराज मी म्हणतोय एवढी विनंती माझी तरी मागा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा तसं पाहिलं तर आम्हाला तुझ्याकडून काही मागायचं नाही, पण तू आता एवढी जबरदस्ती करतोस, तू म्हणतोस, तसं तर मागायची आम्हाला इच्छा नाही, पण तू म्हणतोस म्हणून मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. जय पांडुरंगा, जय पांडुरंगा, हे देवा
भागामध्ये दोनच असे आहेत, एक तळोजाचे अनंताबुवा मुंबईकर की त्यांनीच शेवट ते उंच जावं आणि इकडे आमच्या मित्रनाथ महाराज एवढे उंच गेल्यानंतर बाकीच्यांची विकेट आपोआप पडली जाते. महाराज म्हणतात देवा आम्हाला तर काही तुझ्याकडे मागायचं नाही, पण मनसी काही मागा, तू म्हणतोयस म्हणून हेच देगा पांडुरंगा. देवाला एवढं बरं वाटलं, काही न मागणारे तुकाराम महाराज काहीतरी मागणं मागतायत ना, समाधान वाटलं. मग जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय ना आता माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही काहीतरी मागताय, मग नेमकं हेची देगा म्हणजे ते हेची काय देगा ते असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. हेची दान दे गा देवा देवा, हेची दान दे गा 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 देवा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विचारण भावा, तुझा विचारण भावा, गुण गायन वडी, गुण गायन वडी. तुझा विसर व्हावा, तुझा विसर व्हावा, गुण गायन वडी, गुण गायन वडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हेची दान दे गा देवा, तुझा विसर व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण काही न मागणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हेची देगा इथपर्यंत आले. मग हेची देगा म्हणजे काय देगा, तर हेची दान देगा देवा. महाराजांनी सांगितलं देवा आम्ही आतापर्यंत तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही, पण एवढ्या दानाची अपेक्षा करतो ते सुद्धा तू सांगतोस म्हणून. आता हेची दान देगा देवा हे मागणं कुणाकडे आहे हो? देवाकडे. एखादं दान देण्यासाठी ज्या व्यक्तीकडून हे दान हवं आहे त्याच्याकडे 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा? पहिलं, देणारा व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजे, देणारा व्यक्ती श्रीमंत असला पाहिजे आणि देणारा व्यक्ती उदार असला पाहिजे. या 3 पैकी एक जरी गोष्ट घडली नाही किंवा कमी असेल तरी सुद्धा दान होत नाही. काय सुंदर दृष्टांत ऐका. नारिवलीमध्ये सप्ताह भरला. सप्ताह भरल्यानंतर सप्ताहाची कमिटी गावभर फिरू लागली आणि पाटला जाऊ द्या इथलं कशाला घेतो आम्ही, बुलढाण्याला गेलो. बुलढाण्याला सप्ताह चालू होता आणि बुलढाण्याची लोक त्या गावातल्या सप्ताहासाठी गावातल्या लोकांकडे फिरू लागली आणि फिरता फिरता सरपंचाच्या घरी गेले आणि सांगितलं, सरपंच या वर्षी आपल्या गावातला 17वा वर्ष आहे, सप्ताह आहे, मग देणगीसाठी आलोय. वा वा वा, तुम्हाला काय फिरून फिरून माझंच घर दिसतं का? अख्ख्या गावात काय दुसरं देणारे कोणी नाहीत का? मग आलात, घ्या आता 11 रुपयाची देणगी. कोण आहे? श्रीमंत आहे, उदार आहे, श्रीमंत आहे पण स्वतंत्र आहे, श्रीमंत आहे पण उदार नाही. त्या ठिकाणी सुद्धा दान घडत नाही. त्याच गावातली लोक फिरता फिरता एका गरीबाच्या घरामध्ये गेली. म्हणे श्रीमंताच्या घरचा अतिशय दांडगा अनुभव आम्हाला आलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे मागावं की न मागावं हा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा फिरावं म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. सप्ताह आहे म्हणून सप्ताहासाठी काय वर्गणी तुम्हाला देता येईल का? ज्या गरीबाच्या घरामध्ये गेले ना मायबाप, त्याचं अंतःकरण भरून आलं, डोळ्यामध्ये अश्रू दाटले
आणि म्हणून लागला, माऊली मायबाप, मागील 2 महिन्यापासून माझ्या या ज्ञानेश्वरीमध्ये मी 500 रुपयाची नोट जपून ठेवलेली. मला माहिती होतं मार्गशीर्षामध्ये आपला सप्ताह येणार आहे आणि त्या सप्ताहासाठी मला हे 500 रुपये वर्गणी म्हणून द्यायचं आहे. आयुष्यभरामध्ये मला काही जास्त करता येत नाही, पण किमान हे 500 रुपये तरी आपल्या सप्ताहाला घरातून वर्गणी म्हणून जावं. म्हणून मागील 3 महिने 500 रुपये दररोज सकाळी ज्ञानेश्वरीच्या वेळ वाचतो आणि ती 500 रुपयाची नोट उचलून तिथे ठेवतो तुम्हाला देण्यासाठी. पण मायबाप, 4 दिवसापूर्वी मुलगी आजारी पडली हो, आणि मुलगी आजारी पडल्याबरोबर 500च्या 500 रुपये तिला दवाखान्यासाठी खर्च झाले. त्याच्यामुळे क्षमा असावी. याही वेळेला मला काही तुम्हाला देता येत. तो उदार आहे, स्वतंत्र सुद्धा आहे, पण श्रीमंत नाही मायबाप, म्हणून त्याला सुद्धा दान देता येत. फिरता फिरता तीच लोक, आपण लोकही बदलायची नाही, त्यांचा अनुभव वाढतो ना, अनुभवा आले अंगा. फिरता 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 ती गावाच्या शेवटच्या टोकावर, जिथे नगरसेवकाचं घर होतं, श्रीमंत गेला. सगळी लोक गेल्याबरोबर त्यांनी जंगी स्वागत केलं. या 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 या, कशी काय मंडळी, कसं काय येणं झालं? अहो साहेब, आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, वर्गणीसाठी आलो. अहो देवाला द्यायचं नाही तर कुणाला द्यायचं? देवाने आपलं काही कमी केलंय? त्या लोकांना असं वाटलं सप्त्याचा अख्खा खर्च एकटाच करतोय की काय. मग त्याने विचारलं, हो साहेब, तुमच्यासारखे दानशूर लोकांच्या जीवावर तर हा कार्यक्रम होतो, मग कितीची पावती फाडू? फाडा. किती फाडायची होती? 2100ची फाडू. फाडा. 3100ची फाडा. 5000 फाडा. 50,000 फाडा. देवाने काय कमी केलंय? ते हातात पेन घेऊन होते, 50,000 लिहायला तयार होते. ते म्हणतात फाडा फाडा म्हणतात, पण हे काय काढतच नाहीत. मग त्यांना विचारलं, साहेब पावती फाडायची का थांबायची? म्हणे, अहो सप्तासाठी नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं? मग भक्तीमध्ये आता आपण चिंतन केलं तर भगवंत किती उदार आहे हो. आपुलेची पद देसी दासा, उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. किती उदार आहे भगवंत, भगवंत फार उदार आहे हो. त्या काकड्याच्या अभंगामध्ये उच्च नीच काही नेणे भगवंत, काय गोड अभंग आहे. त्याच्यात भगवंताने कुणाला कुणाला काय काय दिल्याचं वर्णन केलंय. एवढा भगवंत उदार आहे, म्हणजे भगवंत उदार आहे. श्रीमंताच्या बाबतीमध्ये विचार करू गेलो तर भगवंत कमी श्रीमंत आहे का हो? आता सांगू तुम्हाला, अजून शेवटचा गुरुवार बाकी आहे, व्हायचं बाकी अजून. एकदा भगवंत आणि लक्ष्मी माता वैकुंठामध्ये बसली होती आणि बसली असताना सहज नवरा बायकोंच्या विनोदाला काही फारसं कारण लागत नाही. रुक्मिणी माता भगवंताशी सहज बोलू लागली, देवा या जगामध्ये तुमचे कितीही भक्त असू द्या, पण माझ्या भक्तांनी एवढे तुमचे भक्त नसतीलच का? अहो तुमच्या एकादशीला 5-25 मिळायला कठीण, पण आमचा गुरुवार बघा अख्खा गाव हिरवागार होऊन जातो. एवढ्या माझ्या भक्तीने आहेत. म्हणे खरी गोष्ट आहे. तुम्हाला अजून पाहायचं आहे का? हो म्हणे. काय? त्या गावातून काय झालं, एक अंत्ययात्रा निघाली होती आणि ती अंत्ययात्रा निघाल्यानंतर लक्ष्मी मातेने वरून सोन्याचा पाऊस पडला, सोन्याच्या नाण्यांचा. काय झालं असेल हो? काय वाटतं तुम्हाला? एक अंदाजित काय वाटतं? आपण सगळ्यांनी मौन धरलं असेल, काय झालं असेल त्या ठिकाणी? अहो फक्त तिरडीवालाच उठला नाही, बाकीचे सगळे ते पैसे गोळा करायला लागले. तिरडी खाली ठेवून लक्ष्मी माता म्हणू लागली, देवा बघा तुम्ही कितीही काही करा, माझ्याशिवाय तुमचंही सुद्धा काही चालणार नाही. भगवंताने सांगितलं, लक्ष्मी सगळं खरं आहे, वरून तो जो पैशाचा पाऊस पडला, सुवर्णाचा पाऊस पडला, कुणी कुणी उचलले का? म्हणे त्या सगळ्यांनी उचलले. म्हणे सगळ्यांनी उचलले, मग जो खाली तिरडीवर झोपलाय त्याने का नाही उचललं? तो कसा उचलेल? तो मेला आहे. तो का मेला? कारण त्याच्यामध्ये कोण नाही. म्हणजे तू पाडलेला पाऊस सुद्धा उचलण्यासाठी त्याच्यामध्ये काय असावा लागतो? राम असावा लागतो. राम जर नसेल तिथे जमत नाही. मग ती लक्ष्मी जी सगळ्या ब्रह्मांडाला धन देते, पुराणामध्ये एवढं गोड वर्णन केलंय. ऐका, भगवंत किती श्रीमंत होता, धावता धावता तुम्हाला उदाहरण देऊन जातो. पुराणाचं चिंतन केलं तर पुराणामध्ये 2.5 गाव सोन्याचे सांगितलेत. 2.5 गाव. भगवंतांना आपले परममित्र असणारा सुदामदेव यांना दिलेली सुदाम नगरी संपूर्ण सोन्याची, रावणाची अर्धी नगरी सोन्याची,
आणि भगवंताची द्वारका नगरी संपूर्ण सोन्याची. आता भगवंताच्या द्वारका नगरीचं वैशिष्ट्य ऐका. भगवंताची नुसती द्वारका सोन्याची होती हे नवल नाही. मग द्वारकेतली लोक जेवायला बसली तर ती सोन्याच्या ताटामध्ये जेवायची हे सुद्धा नवल नाही. ऐका पुढे. एका घरामध्ये जर 10 लोक असली, सकाळी जर ती सोन्याच्या ताटात जेवली तर ते ताट परत धुवायचं, ते कुठे फेकायचं? बाहेर उकिरड्यावर फेकायचं. तुम्ही बघताय काय माझ्याकडे? असंच एका कीर्तनात सांगितलं, लोक धावत आली, महाराज तो उकिरडा कुठे तो सांगा. नशीब भगवंताची ती द्वारका नगरी सोन्या समुद्रामध्ये गेली. आता ऐका, सकाळी 10 लोकांनी उकिरड्यावर ताटं फेकणं हे सुद्धा नवल नाही. ऐका, एका घरामध्ये जर 10 लोक असली, 10 लोकांनी सकाळी जर 10 ताटं बाहेर फेकून दिली तर रात्री सुद्धा किती? मग विचार करा, ज्याच्या नगरातली उकिरड्या सोन्याची होती ती नगरी किती सोन्याची असेल? एवढा ऐश्वर्यवान आमचा भगवंत आहे. नव्हे ज्ञानेश्वर महाराजांनी तर भगवंताचं वर्णन असं केलं, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस तुझे तू म्हणून तू भगवंत गुणांची खान आहे, ऐश्वर्यवान आहेत. आणि स्वतंत्रतेच्या बाबतीमध्ये तो भगवंत कुणाचं ऐकत नाही. तो सगळ्यांना देण्यासाठी उदार आहे. म्हणून भगवंत दान देऊ शकतो आणि म्हणून भगवंताकडेच मागितलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला एक कळलं काय, तुम्ही भगवंताकडे दान मागताय आणि भगवंत देण्यासाठी सुद्धा तो तयार आहे. देण्यासाठी त्याची ऐश्वर्यता आहे, उदारता आहे, श्रीमंती आहे. मग नेमकं तुम्हाला दान हवं तरी कसलं? तुझा वीस रण भावा तुझा वीस रण भावा तुझा वीस तुझा वीस हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर भगवंताकडे जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागतात, दान मागतात. ह्याची दान देगा देवा. कोणतं दान मागतात? तुझा विसर न व्हावा. तुझा विसर न व्हावा याचा अर्थ आठवण आधी झालेली आहे. आठवण झालेली आहे, तिचा आता विसर होऊ देऊ नको. म्हणजे काय महाराज सांगतात, एखादी गोष्ट अप्राप्त आहे, अप्राप्तस्य प्राप्तस्य योग प्राप्तस्य परिपालन हा क्षम. एखादी अप्राप्त असणारी गोष्ट प्राप्त होणं त्याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली गोष्ट टिकवून ठेवणं त्याला क्षेम म्हणतात. ऐका, फार सुंदर दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे. झोपडीत राहणारा एक मनुष्य आणि त्या झोपडीत राहणाऱ्या मनुष्याला 5 लाखाची लॉटरी लागली. आता 5 लाखाची लॉटरी, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. 5 लाखाची लॉटरी कुणाला लागली? झोपडीत राहणाऱ्या भिकाऱ्याला. दुसऱ्या दिवशी टीव्हीवाले आले. टीव्हीवाल्यांनी सांगितलं, तुम्हाला लॉटरी लागली? हो. कसं काय? अहो आमच्याकडे काय ऐपत नव्हती, मुलाचा वाढदिवस होता, मुलांनी सांगितलं बाबा लॉटरीचं तिकीट काढा. तिकीट काढलं आणि काय आमचं सदैव दुर्दैव होतं, काय आतापर्यंत राहिलं नव्हतं, म्हणून आत्ता आमचं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा टसा झालो. पुढं वापरायचं नाही. आणि मग महाराजांनी सांगितलं, ती लॉटरीचं तिकीट काढलं आणि लॉटरी आम्हाला लागली. मग त्या न्यूजवाल्यांनी, त्या पेपरवाल्यांनी त्याचं नाव, त्याचं घर पत्ता, झोपडीचा पत्ता सगळं टिपून घेतलं आणि हे सगळं वाचलं रस्त्यावर फिरणाऱ्या चोरांनी. ते म्हटलं, बाबा गावगाव रात्रभर फिरण्यापेक्षा 5 लाख जागेवर आहेत तर कशाला गावभर फिरायचं? रात्र होऊन दिली. 12 वाजले. 12 वाजता ते 4 चोर बरोबर त्या झोपडीकडे निघाले. आता ज्याला आयुष्यात कधी 1,000 रुपये मिळाले नव्हते, तो 5 लाख मिळाल्यावर काय गप्प बसेल का? त्याने 1 लाख रुपयाची गड्डी वेगळी केली आणि ती 50-50 हजार, बायकोकडे 50 हजार, त्याच्याकडे 50 हजार. आता झोपडीमध्ये दिवा लावला आणि आयुष्यात कधीच त्याने पैसे बघितले नव्हते, म्हणून रात्री तोंडाची थुंकी लावून 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 नोट्या मोजत होत्या. 12 वाजता नोटा मोजायला सुरुवात केल्यानंतर 1 वाजता बायकोला म्हणतो, तुझे किती भरले? ती म्हणते 99. मग माझे 102 कसे? आयुष्यात कधीच पाहिले नाही तर 2ला 2 लागून गेले पुढे.
1 वाजला. 1 वाजता वाजेपर्यंत नोटा मोजतायत. एवढ्यामध्ये दारावर हात पडली. दार उघडा म्हटल्यानंतर लगेच बत्ती विजवली. नोटा सगळ्या चटईच्या खाली टाकल्या, पिशवीमध्ये भरून दरवाजा उघडायला गेले. दरवाजा उघडायला गेल्याबरोबर दरवाजा तोडला त्या चोरांनी. आतमध्ये आले. लॉटरी तुम्हाला लागली का? नाही, आम्हाला नाही लागली. कसली लॉटरी? एक चोर तिथून निघाला. त्याने तो चाकू घेतला. एकाने बायकोच्या मानेवर ठेवला, एकाने याच्या लागलं आम्हालाच लागलं. कुठे पैसे? त्या चटई खाली पैसे पिशवीमध्ये ठेवलेत. किती आहेत? बरोबर 5 लाख आहेत. 12 वाजल्यापासून फक्त 1 लाखच मोजतोय. का? तिचे 99 भरतायत आणि माझे 102 भरतायत. ते 100 जुळे ना. ते 4 लाखाचे अजून मोजमापच नाही. त्यांनी सांगितलं, चोरांनी सांगितलं, 5 लाख घेऊन आम्ही आता निघतोय. आम्हाला आमच्या घरी जाईपर्यंत 4 वाजतील. 4 वाजायच्या आत जर तुम्ही बोभाटा केलात, परत माघारी येऊ, दोघांचेही गळे कापू. नाही मायबाप, उद्याचा सूर्य उजडला तरी सुद्धा आम्ही काही बोलणार नाही. अप्राप्तस्य प्राप्तः योगः प्राप्तस्य परिपालनः क्षेम. आयुष्यात कधी न मिळणारा पैसा मिळाला तो योग झाला, पण मिळालेला पैसा टिकला नाही, त्याचा क्षेम झाला नाही. म्हणून महाराज सांगतात, देवा आम्ही आमच्या आयुष्यभर दुसरं काहीच नाही केलं. काय केलं? अखंड जया तुझी प्रीती, तुझं भजन सदैव आमच्या मुखाने केलं. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदैव तुझं नाम केलं. बरं देवा, तुझं नाम नुसतं सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत केलं असं नाही. मग दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. अरे देवा, लोकांना सांगावं लागतं, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी. लोकांना आता सांगितलं ना महाराज, नामधरा कंठी, नामधरा कंठी. फार विचित्र परिस्थिती झाली. लोक शब्दाचा कुठला अर्थ घेतील काही सांगता येत नाही. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. कीर्तनाला असे 2 पखवाजवाले, 1 हार्मोनियमवाले बसलेले, सगळे सुरात होते, फक्त कीर्तनकार बेसुरात. कीर्तनकाराने सांगितलं, बाबा मला सुराचं ज्ञान नाही, सा लाव, सा काढून दे. सा काढून दे म्हटल्यानंतर त्यांनी पेटीतून सा काढला आणि फेकला महाराजांच्या जवळ. सा लाव म्हटल्यानंतर काढा म्हणजे तो सा वाजवायचा. त्याने सांगितलं सा काढा म्हटल्यानंतर त्याने पेटीतून काढून महाराजांकडे फेकून दिला. त्याच्यामुळे या कलियुगामध्ये शब्दार्थ घेतील किंवा लक्षार्थ घेतील माणसं काही सांगता येत नाही. फार विचित्र परिस्थिती आहे, लोक वागणार. ऐका, महाराज सांगतात, इथे लोकांना सांगावं लागतं, आता तरी भजन करा, आता तरी भजन करा. बाबा, हा एकदाच मनुष्य देह मिळालाय, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. नवे नवे नामदेव महाराज तर काय बारीक चिंतन मांडतात. महाराजांनी सांगितलं, माई बाप्पा कधीतरी आपण विचार करा. अरे आपल्याला आता जो मनुष्य देह मिळालेला आहे, हा काही असा तसा मिळाला नाहीये. प्रयत्न करून मिळत नाही, मग भाग्याने सुद्धा मिळत नाही, मग भगवंताची कृपा व्हावी लागते, त्यावेळी मिळतो. आणि याच्या आधीच्या जन्मामध्ये आपण विचार करा, आपल्याला आता जो जन्म मिळालाय त्याच्या आधीच्या जन्मामध्ये कधी आपण गाढव झालो असू, कधी कुत्रा, कधी मांजर, कधी झाड, कधी पशु, कधी प्राणी, कधी पक्षी. बरं, ते एकदा एकदा नाही, मग एक एक योनी, कोटी कोटी फेरा. एक एक योनी, कोटी कोटी फेरा.
कोटी वेळा फिरावं लागलं आणि तेव्हा लागे वारा मनुष्य देहीचा. ऐका ना, किती कठीण परिस्थिती आहे. म्हणून महाराज सांगतात, बाबा या मनुष्य जन्मामध्ये एक क्षण सुद्धा फुकट घालवू नका. सगळ्या संतांनी सांगितलं नवल काय महाराज. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, सर्व सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको, सर्व सुख गोडी साई शास्त्र निवाडी, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. माझं काय चुकलं का? मला वाटलं प्रमाण तुमच्या तोंडावर आलं आणि मी खेचून घेतलं असं का? असू द्या. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रिकामा अर्ध घडी राहू नको. का बाबा राहू नको? कारण लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा या जन्मामध्ये आम्ही दिवस रात्र तुझं भजन केलं, पण आम्ही जे भजन करतोय त्याच्यामध्ये तुटी पडू देऊ नकोस, तुझा विसर न व्हावा. भगवंताला एवढं बरं वाटलं. 10 पिढ्यापासूनचा परमार्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परंपरेमध्ये चालू होता, पण कधीच कुणी काही मागितलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं, पण मागितल्यानंतर देवाला प्रश्न पडला, जगद्गुरु तुकाराम महाराज अहो तुम्ही मागितलं मागितलं म्हणता, पण तुझा विसर न व्हावा तुमच्यासाठी काय मागितलं? तुम्ही माझंच मागितलं. विसर कुणाचा न पडू द्यावा? देवाचा. बरं महाराज, जर मी तुम्हाला या जन्मात तुम्हाला माझा विसर पडू दिला नाही तर तुम्ही काय कराल? महाराज सांगतात, देवा जर तुम्हाला तुझा विसर पडू दिला नाहीस ना तर उभ्या आयुष्यभर तुझ्या गुणांचं गायन करीन. अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा जर तू तुझ्या गुणांचा मला विसर पडू दिला नाहीस ना तर मी काय करेन? आयुष्यभर तुझ्या गुणांचं गायन करेन. आणि नुसतं गायन करणार नाही, मग ते गायन करत असताना ते आवडीने करेन. आता ऐका ना, खरं सांगा, आपण सुद्धा एखाद्याच्या गुणांचं गायन करतो, पण ते आवडीने करतो असं सांगता येत नाही. जगामध्ये सगळ्यात जास्त जर कोण गुणांचं गायन करत असेल तर सासूबाई. ते व्यवहारामध्ये म्हणत अशी आहे, नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी कीर्तनकाराचा मान. कीर्तनकाराला कोण विचारतंय हो? राखी जावयाचा मान. एवढा मान एवढा मान एवढा मान असतो की कीर्तनकार सुद्धा तिथे फिका पडतो. खरं सांगू तुम्हाला,
बऱ्याच वर्षानंतर एका सासूबाईचा जावई सासरवाडीला येणार होता. आता त्या माऊलीला असं वाटलं, बऱ्याच वर्षानंतर माझे जावई बापू सासरवाडीला येणार, काय करावं. मग तिने ठरवलं, म्हणे अख्ख्या गावाला जेवण वाढावं. आणि म्हणून जेवणाची पंगत जणी सासूरवाडीला येणारे जावई बापू म्हणून जावई बापूंसाठी खास बासुंदी बनवण्याचा त्याने बेत केला. बासुंदी काय 5 मिनिटात 10 मिनिटात बनत नाही, तिला घोळून बनवावी लागते. दुसऱ्या दिवशी बेत होता. जावई बापू रात्रीच मुक्कामाला आले आणि जावई बापू घरामध्ये झोपले आणि अर्ध्या रात्री उठून सासूबाईंनी बासुंदी बनवण्याचा कार्यक्रम सुरू केला. थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये दुर्दैवाने सासूबाईला सर्दी आणि खोकला झाला होता. तो बासुंदी घोटता आता चुलीच्या जवळ ते निखाऱ्याचे धग येऊ लागले, धूर येऊ लागला नाका डोळ्यामध्ये. आणि एवढ्यामध्ये जावई बापूला लघवीला आली, म्हणून जावई बापू उठला आणि जावई बापू बाहेर लघवी करायला गेला आणि लघवी करून आतमध्ये घरात प्रवेश करणार. एवढ्यामध्ये पाहिलं सासूबाईंचं घोळणं चाललंय. घोळता सासूबाईला आला ठसका, आला खोकला आणि खो करता आतला कार्यक्रम त्या बासुंदीत पडला. आणि हे सगळं कुणी पाहिलं? जावई बापूने पाहिलं. जावई बापूने म्हटलं होतं, याजसाठी केला होता अट्टहास. आज दिवस गोड जावई बापू जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी आता सासूबाईने इकडे तिकडे पाहिलं, कुणी बघितलं नाही म्हटल्यानंतर तोच परत घोसायला सुरुवात. आता त्या बासुंदीमध्ये तो आतला कार्यक्रम त्याच्यासारखाच मिक्स झाला, कुणाला कळलाच नाही. दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावाची पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर सगळे पदार्थ सगळ्या लोकांना वाढत होती, पण सासूबाईचा हट्ट होता काय, जावई आणि बासुंदी जास्त खावी, दुसरं काही नाही खाल्लं तरी चालेल. आणि सगळ्या पंक्तीत वाढत असताना जावई बापूने सगळे पदार्थ घेतले आणि आवडीने सासूबाई बासुंदी घेऊन आली. बासुंदी घेऊन आल्याबरोबर जावईपणे सांगितलं, सासूबाई सगळं वाढा, फक्त बासुंदी बाजूला ठेवा. सासूबाई म्हणू लागली, रात्रभर जीवाचा आटापिटा केला या बासुंदीसाठी, जावयासाठी एवढ्या आवडीने केली आणि जावई माझा खात नाही. तो म्हटलं, जावई बापू असं लोकांच्या समोर माझा अपमान करू नका. अहो सध्या 1.25 लाखाच्या वर गेले, जाता जाता 1 तोळा देऊन देते तुम्हाला अजून मी, पण नाही म्हणू नका. 5 तोळे दिले तरी सगळं खाईन, फक्त बासुंदी बाजूला ठेवा. सासूबाई म्हणू लागली, जावई बापू अहो असं नका करू, तुमच्यासाठी खास केलं, काय याच्यात कमी आहे? तो म्हटला, याच्यात काय कमी आहे ते फक्त मला माहिती आहे. तो म्हटला, सासूबाई तुमच्या पाया पडतो, बासुंदी नका वाढू. पण सासूचा हट्ट असतो ना, जावयानी एक घोट सासूबाई थांबा हो, नका उग झाकली मूठ 1.25 लाखाची. अहो झालं तरी काय म्हणजे रात्री तुम्ही ते घोळता त्याच्यामध्ये जो मटेरियल टाकला ना तुम्ही, त्यावेळी मी जागा होतो. एवढं बोलल्याबरोबर सासूबाईला कळलं. सासूबाई जावयाचा किती मान राखते आणि जावयाचं जेवढं गुणगान करते एवढं कुणाचं करते का? 3 सासूवा जर एकत्र बसल्या ना तर ते कुणाला ऐकत नाहीत. एक सासूबाई म्हणू लागली, अहो माझा जावई रोज 1000 लोकांना जेवण वाढतो. एवढं ऐकल्यानंतर दुसरी जर गप्प बसली तर ती सासू कशी? ती म्हणू लागली, 1000 लोकांना जेवण वाढतो, याच्यामध्ये नवल काय? माझा जावई तुम्हाला काय माहिती नाही, रोज लाखो रुपये लोकांना देतो. असं ऐकल्यानंतर ती पहिली म्हणू लागली, बाई तुझा जावई लोकांना लाखो रुपये देतो, असं करतो तरी काय? तिसरी जी बसलेली ना, तिला सगळ्यांच्या खुणा माहिती होत्या. ती म्हटली, हा लाखो रुपये लोकांना देतो, तो खिशातले देत नाही, तो बँकेत कॅशियर आहे. बँकेतला कॅशियर कुणाचे पैसे देतो? ज्याच्या अकाउंटला आहे त्याचेच पैसे देतो, त्याच्या बापाचं काय त्याच्यामध्ये जातं का? नाही. आणि पहिलीला म्हटली, तुझा जावई जो लोकांना दररोज अन्नदान करतो ना, तो फुकटचा वाढत नाही, तो हॉटेलमध्ये वेटर आहे. मला सांगा, सासूने जावयाचं गुणगान करणं हे आवडीने करतो का होती? नाही. का? आपला माल तिथे मुद्देसूद व्यवस्थित राहावा म्हणून ती जावयाचं गुणगान करत असते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा आम्ही तुझं जे गुणांचं गायन करू ना,
हे कुठल्या अपेक्षेने करा नाही, मग आवडीने करू. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंत म्हणू लागला तुकाराम महाराज, अहो आता 9:15 वाजायची वेळ आली, 7:30 वाजल्यापासून हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी. सगळं मागितलं, माझ्यासाठी मागितलं. पण तुम्ही प्रापंचिक आहात, व्यवहारामध्ये जगणारे आहात. तुमच्याकडे पत्नी आहे, मुलं आहेत, घरदार आहे. तुम्हाला तुमचा प्रपंच नीट चालावा म्हणून मी काही देऊ का? तुम्हाला मुक्ती देऊ का? धन देऊ का? संपदा देऊ का? असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा नकार देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. नळगे मुक्ती धन संपदा, नळगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नळगे मुक्ती आणि संपदा, नळगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गायन आवडे, गोड गायन आवडे. संत संग देई सदा, संत संग देई सदा, नलगे गायन आवडे, गुण गाई नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. संत संग देई सदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. जगद्गुरु तुकाराम महाराज, तुमचा व्यवहार चालण्यासाठी मी तुम्हाला काही देऊ का? महाराजांनी सांगितलं, देवा आमच्याकडे नसावं आणि मग ते तुम्ही आम्हाला द्यावं तर ते घेण्यासारखं आहे. तुम्ही ज्याची आम्हाला देण्यासाठी वाट सांगताय ते आमच्याकडे नसलं तर आम्ही मागावं ना. तुम्ही सांगताय मुक्ती, महाराज सांगतात तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, मोक्ष आम्हा घरी कामारी येदासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. आणि संपदेच्या बाबतीमध्ये जर विचार करू गेलं तर महाराज, तुमच्या दृष्टीने जी संपदा आहे ती आमच्या दृष्टीने संपदा नाही. आमच्या दृष्टीने कोणती संपदा आहे महाराज वर्णन करून सांगतात. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. आमच्या दृष्टीने तो संपदा आहे, तो सोहळा आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा तुझं धन सुद्धा नको, तुझी मुक्ती सुद्धा नको, तुझी संपदा सुद्धा नको. बरं थोडंसं अगदी 2-2 मिनिटात चिंतन करू. धनाची अपेक्षा का नाही? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुमचे येरवित्त धन ते आम्हा मृत्तिके समान. बरं धनाच्या मागे वर्णन करत असताना असं सांगितलंय भागवतामध्ये, धनाचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे की धन काही चांगलं नाही. का? धनाची या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. म्हणून धन सुद्धा नको, मुक्ती आमच्या घरी आहे, मोक्ष आमच्या घरी आहे. आणि महाराज खरं सांगू, आमच्या दृष्टीने पंढरपूरला येणं, चंद्रभागेचं दर्शन घेणं, पुंडलिकाचं दर्शन घेणं याच्यापेक्षा मोठा आणखीन वेगळा कोणता सोहळा संपदा आमच्या जीवनामध्ये नाही. मग ज्याच्याबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज ही अपेक्षा करतात त्याचं एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन केलं पाहिजे. सगळे तयार झाले, सगळ्यांना कल्पना आलेली आहे. आता महाराजांनी तयार व्हायला सांगितलं म्हणजे आता लवकर सुटणार आहोत. सगळ्यांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी हात वर करा, टाळकरी सोडून फक्त. अरे वा, संधी. सकाळी काकडा किती वाजता? राहू दे असेच. विचार करा. जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, चोखोबा रायांची मेलेली हाडं हाडं विठ्ठल म्हणत होती. आपल्या तोंडाने विठ्ठल म्हणू नये का? म्हणून
म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. विठोबा रखुमाई 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 संपदा. महाराज सांगतात देवा तुला काही द्यायचंच असेल ना तर तुझी संमुक्ती नको, मोक्ष नको, संपदा नको, मग आम्हाला देशील तर काय दे, संत संग देई सदा. महाराज संतांच्या संगतीची एवढी तुम्हाला अपेक्षा का? कारण ऐका जगामध्ये खरं सुख जे मिळतं ना ते संतांच्या संगतीमध्येच मिळतं, इतर तर कुठेही मिळत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान दिलंस, भक्ती दिलीस, तरी ते सुद्धा कशासोबत दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा त्याच्याशिवाय काही खरं नाही. म्हणून खरं सांगू तुम्हाला संतांची अपेक्षा का बरं असावी. ऐका संत सांगून आपल्याला भेटणार नाहीत, भेटले तर ते संत आहेत हे कळणार नाहीत, आणि कळलं तर त्या संतांना आपण शरण जाणार याची काही शाश्वती नाही. या कलियुगामध्ये संत सहज जर कुठे आपल्याला भेटले तरी आपल्या जीवनाचं कल्याण करून जातात, पण त्याच्यासाठी आपण संतांच्या संगतीत तर गेलं पाहिजे. सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे. नित्य दुणावे तुझिया नामे, नित्य दुणावे तुझिया नामे, नित्य दुणावे तुझिया नामे, नित्य दुणावे तुझिया नामे. दहना होती कर्मे, दहना होती सकळ कर्मे, सहना होती सकळ कर्मे, सहना होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलतासो, डुलतासो, सर्व काळ प्रेमे डुलतासो, प्रेमे डुलतासो. म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही संतांच्या संगतीमध्ये आपल्या आयुष्यातला एक क्षण जरी गेला तरी आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. ऐका एका माणसाला कोणीतरी सांगितलं म्हणे जगामध्ये परीस नावाचा असा धातू आहे, त्या परीसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. त्याने काय केलं, आपल्या कमरेला एक लोखंडाची पट्टी बांधली, लोखंडाची पट्टी, आणि त्याला सांगितलं परीस म्हणजे दगडासारखाच एक वस्तू आहे. त्याने काय करावं, लोखंडाची पट्टी कमरेला बांधली, सकाळी उठल्यापासून दिवसभर जिकडे जाईल तिकडचा दगड उचलायचा, त्या पट्टीला घासायचा, सोन्याचं नाही झालं दगड टाकून द्यायचा. असं करता 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 त्याची 2-4 वर्ष निघून गेली. आणि 2-4 वर्ष निघून गेल्यानंतर सुरुवातीला माणूस पाहतो, नंतर नंतर पाहणं बंद करतो. ते आदरणीय इंगळे महाराज दृष्टांत द्यायचे म्हणे, एकाची बायको त्याच्या नवऱ्यावर रागवली. का रागवली म्हणे, का हो लग्नाआधी तुमचं माझ्यावर किती प्रेम होतं, सारखं माझ्या मागे पुढे, सारखं माझ्या मागे पुढे पळायचे, आता तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम राहिलं नाही. तो
नवऱ्याने सांगितलं अगं असं आहे, बसच्या मागं धावायचं कुठपर्यंत? काय आपला अनुभव? आपण आता पण धावताय का? बसच्या मागं धावायचं कुठपर्यंत? बस पकडेपर्यंत. बस पकडल्यावर सुद्धा बसमध्ये कोण धावतं का? तसं मुलीच्या मागे न लग्न झालेल्याने कधीपर्यंत पळायचं? अक्षदा पडेपर्यंत. अक्षदा पडल्यानंतर सुद्धा कोण पळतं का? नाही. तसं त्या माणसाने सुरुवातीला दगड लावायचा, पाहायचा, नाही सोनं झालं की टाकून द्यायचा. मग नंतर करता 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 त्याची पद्धतच बिघडली. काय बिघडली? दगड घ्यायचा, घासायचा, टाकून द्यायचा, दगड घ्यायचा, घासायचा, टाकून द्यायचा. याच्यामध्ये 2-3 वर्ष निघून गेली. एक दिवसाची घटना, सकाळी आंघोळी केली, घराच्या बाहेर आंघोळी केल्यानंतर बसला आणि बसल्यानंतर काय झालं, सूर्याचं किरण त्या पट्टीवर पडले आणि ते परावर्तित होऊन त्याच्या डोळ्यावर पडले. डोळ्यावर पडल्यानंतर त्याने असे डोळे मिचकवले आणि खाली बघितलं तर ती पट्टी सोन्याची झाली होती. आनंदाच्या भारामध्ये नाचू लागला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदी आवडीने एवढ्या जोरजोराने हसायला लागला आणि एका क्षणामध्ये ढसा ढसा रडायला लागला. बायको धावत आली. बायको म्हणू लागली, अहो आता एका क्षणापर्यंत तुम्ही हसत होतात, आता रडताय का? म्हटलं काय सांगू तुला, अगं लोखंडाची पट्टी सोन्याची झाली. मग ती म्हणू लागली, मग आनंदाची गोष्ट आहे, रडताय का? तो म्हणू लागला, अगं ज्या अर्थी पट्टी सोन्याची झाली त्या अर्थी ती परिसानी झाली असली पाहिजे, आणि ज्या अर्थी ही लोखंडाची पट्टी परिसानी सोन्याची झाली त्या अर्थी कधीतरी तो परिस मी घासून टाकून दिला असला पाहिजे. ऐका, परिसाची संगत त्या लोखंडाला किती काळ झाली हो? वर्षभर झाली? एक क्षणभर. पण एक क्षणभर त्या परिसाची संगत त्या लोखंडाचा झाली. लोखंडाचं परावर्तन सोन्यामध्ये झालं. तसं मायबाप, आपण आळंदीला चालतो, पंढरपूरला जातो, त्र्यंबकेश्वरला जातो ना, संत सांगून कधी भेटत नाहीत, पण न जाणो त्या गर्दीमध्ये एखाद्या संत महात्म्याचा आपल्याला स्पर्श झाला ना, तर त्या लोखंडाच्या पट्टीप्रमाणे आपलं जीवन सुद्धा सोन्याच्या झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात, संत संग देई सदा. मग संत संग देई सदा, तर त्या संतांचं भजन कदा कदा. ज्ञानेश्वर दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा न लगे मुक्ती धन संपदा, पण पाठ न लगे आणि मुक्ती संपदा असा आहे. संत संग देई सदा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं म्हटल्याबरोबर भगवंत म्हणू लागला, देवा आतापर्यंत तुम्ही जेवढं मागितलं की तुमच्यासाठी काहीच मागितलं नाही. गुण गाई न आवडी माझ्यासाठीच, विसर न व्हावा माझाच, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. ते संत कोण आहेत? संत माझीच रूपडी, ते सुद्धा माझ्यासाठीच. पण महाराज एवढं सगळं करण्यासाठी एका जन्मामध्ये जर तुम्हाला हे सगळं नाही भोगता आलं तर तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल. महाराजांनी सांगितलं, देवा हे एवढं सगळं जर माझ्या जीवनामध्ये तू देणार असेल ना, तर त्याच्यासाठी दुःखदायक असणारा गर्भवास सुद्धा भोगण्यासाठी मी तयार आहे. तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. जे माझी सर्व जोडी, जोडी जी माझी सर्व जोडी, जी माझी
हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सर्व जोडी हेची माझी सर्व सर्व जोडी सर्व जोडी सर्व हेची माझी गर्भवासी सुखे घालावे आम्हासी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात देवा वरील 3 चरणाप्रमाणे आम्हाला जर आयुष्य देणार असेल तर दुःखदायक असणारा गर्भवास सुद्धा भोगायला आम्ही तयार आहे. बरं गर्भवासाचं दुःख काही कमी आहे का हो? नाकी तोंडी कृमीकडे विष्ठालेप चौकडे नाकी तोंडी कृमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे मी सांगावे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मातेच्या अवदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनिवरती. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात देवा काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणात ह्यात असं एवढा कठीण गर्भवास आहे. मग एवढा कठीण गर्भवास जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही भोगायला तयार आहेत का? म्हणे हो देवा. का तयार आहेत? कारण एकच महाराजांनी सांगितलं देवा हे सगळं भोगायला तयार आहे. कधी? हृदयी असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. देवा एवढं जर केलं ना तर आम्ही सुखाने तो गर्भवास सुद्धा भोगू. खरं सांगू आपला जन्म देव देश आणि धर्म याच्यासाठी झालाय. किमान कधीतरी आपण त्याच्यासाठी जगावं. आणि म्हणून आई भवानी शक्ती दे आणि मलंगडाला कधी मुक्ती देईल माहिती आहे तुम्हाला? एखादा आमदार सुद्धा तुमच्या गावातले रस्ते कधी करतो? कधी करतो? अहो तुमची वोटिंग जर चांगली असेल तर. तसं आपल्याला जर वाटत असेल की आपला धर्म तिथे टिकला पाहिजे मग त्या धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जोपर्यंत आपण सगळे एकजुटाने तयार होत नाही. अहो साधी गोष्ट आहे. इतरांचं पहा रस्त्यामध्ये त्यांच्या जर गाडी गेली रस्त्यामध्ये
तरी 5-50 लोक जागेवर एकत्र होतात आणि आपल्याच रस्त्यामध्ये आपल्या शेजारच्या गाडीला जर दुसरा गाडीवाला येऊन ठोकून गेला ना तर शेजारचा म्हणतो जाऊ दे त्याची गाडी आहे आपल्याला काय. त्याचा परिणाम आज त्याच्या गाडीला ठोकणारा उद्या आपल्या गाडीला ठोकल्याशिवाय. मग आपल्या गाड्या सुरक्षित राहाव्या, आपल्या या गाड्या सुरक्षित राहाव्या, दुसऱ्यांनी कुणी येऊन ठोकू नये असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे आणि भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा आतापर्यंत जो वनवास भोगला तो भोगला, 550 वर्षानंतर का होईना रामाचं मंदिर झालं, तसं आई भवाने शक्ती दे आणि या मलंगडाला मुक्ती दे. त्या मलंगडाला मुक्ती देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येक उत्सवाला त्या ठिकाणी हजर झालं पाहिजे. जय श्रीराम. असा आवाज निघाला पाहिजे, आपण झोपेतून उठलो पाहिजे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी त्या लढ्यामध्ये तुम्ही आम्ही केला नाही, तो अनेकांनी याच्यासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. म्हणून जास्त आता काही न बोलता वारकरी संप्रदाय ग्रामस्थ मंडळ नारिवली यांच्या विद्यमाने आमचे परमार्थ स्नेही हसणारे हरिभक्तपरायण गणेश महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि तदनिमित्ताने तुम्हा सगळ्या श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा लाभ आला. आता यांच्यासमोर मी कीर्तन करावं एवढा अधिकारी मी नाही आहे, पण तरी सुद्धा ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चोज करून माऊली रिझे जेवी या न्यायाने त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि सगळ्यांना महत्त्वाची सूचना, गेल्या वर्षी काही अपरिहार्य कारणामुळे, मोठंच कारण अपरिहार्य होतं, यावर्षी तो जातोय की न असं वाटायला लागलं लोकांना. काही लोक म्हणू लागले आता कशाला जातो, वर्ष पूर्ण करूनच जा. 4 महिन्याचा तो 8 महिन्यावर पोचला तरी थांबे ना. मग आता 4 महिन्यासाठी कशाला परत जायचं त्याने, पण गेला. म्हणून गेल्या वर्षी त्या कारणामुळे राहिलेला आपला सप्ताह यावर्षी 18 डिसेंबर पासून आपल्या वाकळणच्या मैदानावर होणार आहे. अतिशय भव्य आणि दिव्य असा तो कार्यक्रम होणार आहे. ऐका, महाराष्ट्रातील ज्यांची दिव्य अशी परंपरा आहे त्या परंपरेचे सगळे पाईक तिथे येणार आहेत. ज्यांच्या परंपरेने आपल्या सगळ्या आगरी परिसरामध्ये माळकरी बनवले, ती दिव्य परंपरा असणारे वैकुंठवासी प्रथम स्मरणीय सावळाराम महाराज यांचे नातू हरिभक्तीपरायण गुरुवर्य चेतन महाराज यांची पहिल्या दिवशी सेवा आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवर्य श्री देवेंद्र महाराज निढाळकर. ऐका या महात्म्यांचं, ज्यांचं उभं आयुष्य आळंदी पंढरपूर गाथामूर्ती आहेत, साधनस्थ जीवन जगून त्यांनी गाथापाठ केला. अशी गाथामूर्ती गुरुवर्य श्री देवेंद्र महाराज निढाळकर यांची दुसऱ्या दिवशी शनिवारी 20 तारखेला मुक्ताई संस्थानचे हरिभक्तपरायण गुरुवर्य रवींद्र महाराज हरणे आणि काल्याची सेवा रविवारी 21 तारखेला श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंश श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांची होणार आहे. तरी त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दाखवायचे आणि उद्या सुद्धा या ठिकाणी सूचना नंतर देतीलच. तरी सगळ्या माता माऊलींच्या चरणी, पुरुषांच्या चरणी, बंधुराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बोलण्याच्या ओघामध्ये बरोबर माझ्या घड्याळानुसार 3 मिनिटं मी जास्त घेतली, तरी सुद्धा मी तुमचा दिलगिरी व्यक्त करतो. तसं पाहिलं तर माझी 15 मिनिटं उशिरा कीर्तनाला सुरुवात झालेली आहेत, पण तरी सुद्धा दिलेल्या वेळेनुसार 3 मिनिटं मी जास्त घेतली, त्यावेळी तुमचा दिलगिरी व्यक्त करतो. ऐका, आपल्या जीवनामध्ये काही करता नाही आले तरी करू नका, पण एक करा, काय, आपल्या मुलांना कीर्तनात आणण्याचा प्रयत्न करा. कीर्तनाच्या ठिकाणी येऊन झोपली तरी चालतील, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या कानामध्ये भगवंताच्या रामनामाचं श्रवण घडेल. आज हे दोन्ही मृदुंगमणी बघा, फार वय कमी आहे त्यांचं, किती गोड वाजवतात. तसं व्यवहारामध्ये जर म्हटलं काय थापा मारतो रे, त्याला चांगलं म्हणतात का, इथे सांगावं लागतं थाप मार. आणि एवढ्या गोड थापा मारणारे हे सुंदर मृदुंगमणी. आणि हा तर आमचा पार्थ आहे, समोर संतोष भाऊ आहेत ना, त्यांचा चिरंजीव आहे. मगाशी आपण कीर्तनामध्ये प्रमाण म्हटलं ना, ऐसा पुत्र दे व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं महाराज आमची मुलं गाणारी व्हावी हो, पण ते गाणाऱ्याच्या ऐवजी पिणारी होतात. त्याचा परिणाम गाणाऱ्यांच्या संगतीमध्येच आपण त्यांना आणत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जेवढा वेळ मिळेल, जेवढा काळ मिळेल, हरिस्मरणामध्ये घालवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तुरे देवा पुढे उतरे ये विचारला अधिकार म्या तुला म्हणे ज्ञानेश्वराचा पायापैकी करा ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा